चला ओपनिंग फेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सायंकाळच्या सत्रामध्ये तमाम रसिक मायबापांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। 101 रन्सची आवश्यकता असेल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला जिबर फायबर। जसा स्पीड आहे नेटचा त्या स्पीडनं आता बॅटिंग देखील करावी लागणार आहे जिबर फायबरच्या प्लेयर्सना। शैलू जालगावकर आपण लगेचच कॉम्बॉक्स कडे संपर्क साधा। पुढचा बॉल असेल त्याच्यानंतरला या ठिकाणी आपण बघतोय तर दुसरा बॉल तो देखील सटीक टाकलाय। दोन लगातार दोनच्या दोन चेंडू आपल्याला बिंदी पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल येतील आणि त्याच्यानंतर मात्र जो खेळाडू अक्षय निवते अजून बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये। 101 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत। पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय। त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर सनी कोण या टीमच्या विरोधामध्ये इथून जिंकणाऱ्या संघाला खेळायचं आहे आणि त्या मॅच नंतरला मग पुढची ग्रँड फिनालेची मॅच असेल। दापोली ते रसिक प्रेक्षक जशी जशी ही संपूर्ण स्पर्धा सायंकाळच्या सत्राकडे जाते ना तशी तसे दापोलीचे रसिक प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अगदी गर्दी करतील। ऑनलाईन रसिक प्रेक्षकांची गर्दी तर झाली आहे। हेलो यस थैंक यू सो मच आकाश सकपाल। जाते हैं एक बड़े मुकाबले की ओर जहां पर दो टीमों का हडल देखने मिलेगा, बैटल देखने मिलेगा। एक तरफ देखा जाए तो सनी कोन और दूसरी तरफ जिस टीम ने अभी अभी टॉस जीता और फील्डिंग का फैसला लिया राज फाइटर। कौन किसके ऊपर राज करता है ये तो वक्त बताएगा। ये लीजिए फिर एक बार अच्छा स्ट्रोक है, ऑन साइड की जानिब खेला है, तेजी के साथ दौड़ लगाई, गेंद भी तेजी के साथ ऑन साइड की दिशा में मिड विकेट के रीजन में चली गई थी। एक ही रन मिला, अच्छी फील्डिंग। रन की अगर मैं बात करूं तो स्कोर इस वक्त 2 गेंदे 6 रन। एक बड़ी टूर्नामेंट दापोली के ऐतिहासिक ग्राउंड पर पहली बार ऐसा हुआ है कि यंगस्टरों को और एक अच्छा क्रिकेट। देखिए मौसम भी कितना मेहरबान हुआ है, जिस तरीके से खिलाड़ियों के ऊपर बॉलर के लिए बहुत ज़्यादा एडवांटेज बन सकता है और जिस तरीके से सनी सर अब मज़ा आएगा क्योंकि बारिश भी कड़ाके की शुरू हो चुकी है, लाइव टेलीकास्ट भी शुरू हो चुका है और इस वक्त सनी कोन टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करती हुई नजर आ रही है और कुल स्कोर हुआ है 3 गेंदों में 7 रन। 3 गेंदों में 7 रन बन चुके हैं। अब देखना है कि आगे सोच कैसी रहती है, किसको किस तरीके की बॉलिंग का मौका मिळता है। सनी सर खूप महत्त्वाची मॅच आहे, या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिल्या मॅचपासून आतापर्यंत खूप चांगलं खेळत आलेत। आपण पाहायला गेलात ना तर यस धावा झालेत तर 8 धावा झालेत। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मग वाईड, मग सिंगल, मग डबल, अशा प्रकारे 3 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 8 धावा झालेल्या आहेत। सनी सर पाहायला गेलात तर ही मोठी मॅच आहे, या मॅचमध्ये डू ऑर डाय म्हणजे जो जिंकेल तोच फायनलमध्ये प्रवेश करणार आहे दुसरा संघ। आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहूया आपण कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि
खेळाडू आपला खेळ दाखवतील. पावसाळी रबर बॉलचा क्रिकेटची मजाच अलग असते, वेगळीच मजा असते. आणि त्या क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू तर खेळतायत, परंतु प्रेक्षक पहा, काही प्रेक्षक पावसात भिजतायत, फरक पडत नाही. कोण छत्रीमध्ये उभा आहे, छत्री घेऊन उभा आहे, तर कोणी स्टेजच्या अगदी मागे उभा आहे आणि कोणी स्टेजवरही आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आज क्रिकेटचा आस्वाद घेत आहे. पहिलं षटक चालू आहे, धावा झालेत 8, चेंडू झाले 3. शॉर्ट पिच गेंद, मानो गेंद को फेंक दिया हो, गेंद फाइंड की जानी तेजी से निकल जा रही है. 2 फील्डरों के बीच में से गेंद को फरार किया. गेंद 1-2 का 4, 4. शानदार चौका, बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला था, जगह बनाई और देखिए इम्प्रोवाइज तरीके से हुक शॉट, बिल्कुल थोड़ा सा स्कीड भी हुए, लेकिन फाइनल की जानिब अच्छा स्ट्रोक जड़ा. और इस चौकी की मदद से सनी कोन का टीम का स्कोर तेजी से अब बढ़ता हुआ 4 गेंदों में 12 रन पर. सोच अच्छी है, शुरुआत अच्छी है, क्योंकि पिछली जो गलती थी उस गलती को सुधारने की पूरी कोशिश कर रहे हैं. क्या वो जो दबाव था पिछले मैच का, या फिर जो मुश्किल था, उसको आसान कर पाएंगे ये खिलाड़ी. टॉस गंवाने के बाद देखिए अब अंपायर से अपील की गई थी और बिल्कुल सही निर्णय, नो बॉल. एक्स्ट्रा में बढ़ोतरी हो जाएगी. नो बॉल यानी आने वाली अगली गेंद फ्री हिट की रहेगी. स्कोर की बात करें तो इस वक्त 4 गेंदों में 13 रन. फिर शॉर्ट पिच डिलीवरी, फिर अंपायर का कॉल, इट इज नो बॉल. अब ये गेंदबाज आविष्कार जो टीम के लिए सबसे अहम भूमिका निभाता है, स्ट्राइक बॉलर जिसे कहा जाता है, वो अब खर्चीला साबित हो रहा है. यानी फिर एक बार ऐसा लगने लगा है कि आम तो आम गुटलियों के दाम. बहुत ही मुश्किल में डाला ये आविष्कार ने, अब सोच पर मजबूर किया है कि क्या किया जाए. अब देखिए समीर सावंत वहां गए, अविनाश तांबे गए बताने के लिए कि आप जिस गेंदबाज के लिए गेंदबाजी के लिए जाने जाते हो, वैसी गेंदबाजी आपकी हो नहीं रही है. कहां कहां पर बारिश, कहां कहां पर सूखा, कहां कहां पर हल्की हल्की बारिश. क्या होगा मैच का रिजल्ट. फिर एक बार अय्याज होंगे स्ट्राइक पर, तैयारी में लग चुके हैं. चार गेंदों में अब तक का स्कोर है 14 रन. फिर शॉर्ट पिच डिलीवरी, लेकिन फ्री हिट की गेंद है. गेंद को खेला जरूर है ऑन साइड की जानिब, काउ कॉर्नर की रीजन में, और यहां पर रन आता हुआ 1 रन आ चुका है. इस सिंगल की मदद से स्कोर अब ट्रैवल हो चुका है 15 रन पर. पिछली 5 गेंदों में 15 रन खर्च कर चुके हैं. आइए देखते हैं क्या लास्ट बॉल पर बड़ा हिट आ पाएगा. मुदस्सर माखजनकर का बल्ला शांत जरूर है, लेकिन कभी भी हल्ला मचा सकता है. ओह, ये गेंद फिर दूर रखने का इरादा. अंपायर जी हमारी तरफ मुड़ते हुए कि ये देखिए, फिर नो, फिर फ्री हिट, फिर फ्री की गेंद खेलने मिली है. क्या कर रहा है ये गेंदबाज. अब सोच में डाला है समीर सावंत को. समीर सावंत तो ये सोच रहे थे कि दोनों की एग्जाम लेनी है, लेकिन अब मुदस्सर और अय्याज एग्जाम ले रहे. इस वक्त देखिए फ्री हिट की गेंद है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे जब तक पहुंचते तब तक 2 रन आसानी के साथ पूरे हो गए. और 1 ओवर की अगर मैं बात करूं तो 1 ओवर में स्कोर अब तक का हो चुका है 18. अच्छी शुरुआत. सनी सर पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेर धावा झाले 18. कुठेतरी गोलंदाज कुठेतरी महागडा ठरलेला आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय तर हे मॅच आहे सनी कोन आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असेल राज फायटर्स, या दोन संघांमधलं बॅटल आहे.
प्रहार तर करण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स आले होते आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झालेली आहे. संकेत निवाते चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये एलिमिनेटर मध्ये आपण पाहिली. सेकंड क्वालिफायरची मॅच आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदल देखील केलेला आहे. या ठिकाणी समीर सावंत सातत्यानं आपले जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणासाठी अगदी सांगण्याचं काम करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. अय्याज आईनरकर एक चांगलं तंत्रशुद्ध बॅटर राहिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 21 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. आमचे ऑफलाईन स्कोरर देखील त्या ठिकाणी तेजस पवार सर आहेत. अगदी डोळ्यात तेल घालून या स्पर्धेचे अगदी गुणलेखन करत आहेत. त्याचबरोबर आमचे ऑनलाईन स्कोरर आहे शेरजी कटावकर सर असतील, ते देखील या ठिकाणी ऑनलाईनच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि अकिब चिपळूणकर जे का स्पोर्ट्स टीमचे अगदी सर्व आहेत, त्यांची देखील संपूर्ण जी टीम आहे चांगला कॅमेरा वर्क देखील केलं जाते. आ 22 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. त्याचबरोबर दापोली आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी कार्यरत असणारे आदरणीय आमचे नवनाथजी साळवी यांचे चिरंजीव निखिलजी साळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. असलं तुम्हाला सर्वांना या मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय जिथे काय घडतंय काय बिघडतंय. 1.3 ओव्हर पर्यंतचा मात्र या ठिकाणी खेळ झालेला आहे. हो यावेळेला चांगला पिकअप स्ट्रोक आहे. चेंडू मात्र चाललाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सारण षटकार सुपर. हॅलो 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 समतवाई चिकटे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण असं नसतं. तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. डॉक्टर बारांबे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. दुसऱ्या ओव्हरमधील अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. समीर सावंत यांनी मागच्या मॅच मध्ये वादळी खेळी सादर केली. तब्बल एकच नाही, त्याच्यामध्ये आपण साहिलला पाहिलं, त्याच्यामध्ये आपण भाई वतारी यांना देखील पाहिलं आणि समीर सावंत ताबडतोड फटकेबाजी तिथे होती. आता मुदस्सर मागजनकर आहेत, अय्याज आईनरकर ओपनिंग पेअर आपण बघतोय. सलामीवीर हे दोन फलंदाज आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. कारण ज्यावेळेला फर्स्ट क्वालिफायर ते खेळले होते कुठेतरी त्यांना पराजयाची चव झाकावी लागली होती, परंतु आता दुसरी संधी मिळाली. तर संधीचं सोनं करताना सनी कोणचा संघ दिसायला पाहायला मिळू शकतो का? मोठा प्रहार याही वेळेला केलाय. जेवढा उंच गेलाय तेवढाच दूर देखील पाहायला मिळते. मुदस्सरच्या बॅटमधून सारण षटकार. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या ओव्हर मधील. संकेत निवाते ट्रॅक वरती आहे. थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत या ओव्हर मध्ये. आडव्या बॅटने काहीसा बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क चांगला नाही. पहिला बॅटरला बीट केलं, त्यानंतर मग कीपर देखील थोडीशी चकमा
कीपर यांना देखील चकमा दिला होता. चेंडून लेग बाईचा इशारा देखील आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचलाय 35 रन्स 35 वरती. या ठिकाणी सनी कोणचा संघ जाऊन पोहोचलाय 2 ओव्हर मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच आपण जाऊयात एक हिंदीचा बुलंद आवाज इमान मुडुकसर यांच्याकडे. धन्यवाद. यस पहली ओवर में देखा जाए तो रन थोड़े धीमे आ रहे थे, लेकिन दूसरी ओवर में मोमेंटम शिफ्ट किया, फिर एक बार रन तेजी से बढ़ने शुरू हो चुके हैं. 2 ओवर के अगर एनालाइज किया जाए तो 35 रन मुदस्सर माखजनकर की मैं बात करूं तो पिछले 8 गेंदों में 19 रन पर. ये देखिए शाइकिन को दिखाया जा रहा है जिस तरीके से कट्टे पर बैठकर मैच का आनंद ले रहे हैं. आज चूंकि संडे नहीं बल्कि सुपर संडे है, पता है शाम में इस मैच के बाद और एक बड़ी मैच है. इस वक्त हमारे ऑडियंस को दिखाया जा रहा है जो जिस तरीके से इस आज़ाद मैदान के ऐतिहासिक मैच के लिए आए हैं, देखने के लिए आए हैं, उनका तहे दिल से स्वागत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांना आपण बघू शकाल मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. एक अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है. एक तरफ मुदस्सर माखजनकर, मैंने कहा था ना सनी सर कि आप मुदस्सर को ज़्यादा देर शांत नहीं रख सकते. अब देखिए कुछ नया पैतरा आजमाने के लिए आविष्कार खुद आए. फिर एक बार शॉर्ट पिच गेंद को थोड़ा सा खींचा था पीछे, और मकबूल सर मेन अंपायरिंग पर बहुत ही अच्छी अंपायरिंग उनकी तरफ से दिखने मिली है. साथ ही साथ खुद ऑर्गेनाइजर राम सर भी, और इस वक्त स्क्वायर लेग अंपायर वाइट का इशारा था. प्राणेश, और इस भी देखिए मुदस्सर का बल्ला वल्ला वल्ला चल पड़ा है. माशाअल्लाह, क्या बात है. बिग वन, बिग अगेन. यस, थैंक यू. कमाल का स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक. कमाल का स्ट्रोक था. रिप्ले में साफ दर्शाया गया था कि कितना बेहतरीन बैट्समैन है. जिस तरीके से 6 रन के लिए स्ट्रोक खेला, गेंद गई बाउंड्री लाइन के पीछे और बल्ला गया खंदे के पीछे. 6 रन. 2.1 अब तक का ओवर. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर हो चुका है 42, जबकि मुदस्सर माखजनकर खेल रहे हैं 9 गेंदों में 25 रन के योग पर, और अय्याज उनका बहुत अच्छा साथ दे रहे हैं. जो परफॉर्मेंस और जो स्टार्टअप जो पहले मैच से देना चाहिए था वैसा ही अब देखने मिल रहा है, क्योंकि मैच बड़ा है, कमिटमेंट बड़ा देने की कोशिश कर रहे हैं. थोड़ा फास्ट करिए प्लीज, जास्त वेळ लावू नका. फिर एक बार आविष्कार वाइकर बॉलिंग ट्रैक पर मुदस्सर के लिए. ये लीजिए और एक नैले पे थैला, ये भी जाएगी गेंद बहुत दूर गगन की छाव में. 6 रन. बहुत ही कमाल का स्ट्रोक देखने मिला था मुदस्सर के बल्ले से. 2 में 2 ठोक डाले. क्या तीसरा आएगा? नहीं. ये गेंद जड़ में थी. यस नो का कॉल, लेकिन 2 ही रन बने. अंपायर से कॉल, लेकिन अंपायर ने वहां पर नकार दिया.
स्कोर की बात करें तो इस वक्त टीम का स्कोर 48, 48 रन। फिर एक बार इस गेंद को ऑन साइड की जानिब खेला है, 1 रन आसानी के साथ। इसी के साथ सनी कोन की टीम का स्कोर हो चुका है 49। पिछले 4 गेंदों में इस गेंदबाज ने 2 सिक्सर खर्च किए थे। इस बार ये गेंद पर रन आया 1 और इसी के साथ सनी कोन टीम के 50 रन पूरे। पचास रन हो चुके हैं। अभी भी लास्ट बॉल इस ओवर की आना बाकी है और मुदस्सर मखजनकर स्ट्राइक पर है। बहुत ही घातक बैट्समैन हो चुके हैं गेंदबाजों के लिए। क्या सिक्सर के लिए जाएंगे या फिर डॉट बॉल? ये लीजिए, ये भी जाएगी गेंद मैदान के बाहर। 6 रन। यस, टीम का स्कोर हो चुका है 56, अब तक 56। यह आंकड़ा आ गया 3 ओवर की समाप्ति के बाद। बहुत ही खर्चीला ओवर। मुझे ऐसा लगता है कि 2 ओवर में बड़े मैच में बहुत ही बड़ा ओवर कर बैठे आविष्कार वायकर। 2 ओवर में 39 रन। सनी सर, पाहायला गेलात तर 3 षटक समाप्त झाले, 3 षटकाच्या अखेर धावा झाले 56। म्हणजे मुदस्सर मागजनकरच्या बाबतीत सांगायचं झालं, जेव्हा मॅच झाली ह्याच्या आधीची मॅच, जेव्हा सनी कोन पराभूत झाले होते तेव्हा मुदस्सरकडे माझी चर्चा झाली। मुदस्सर सांगत होता की मी थोडा आजारी आहे, परंतु पहा आजारी असला तरी सुद्धा मला माझ्या संघासाठी माझं 100% द्यायचं आहे आणि काय बॅटिंग करतोय पहा। काय म्हणाल सनी सर? 3 षटकाच्या अखेर धावा झाले 56। नक्कीच या ठिकाणी अविनेश तांबे एक चांगले बॉलर तर आपण बघितले, या संपूर्ण मॅच मध्ये त्यांनी ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केलाय। मुदस्सर मागजनकर आहे एक प्युअर टॅलेंट, अनुभव, एक्सपिरियन्स ठासून आणि भरून असणारा खेळाडू तो देखील आहे आणि चांगली बॅटिंग केली आतापर्यंत। 13 बॉल मध्ये त्यांनी 38 रन्स बनवलेले आहेत। 13 मध्ये 38 रन्स त्याचे आपण मुदस्सर मागजनकरचे बघतोय। 58 धावांची ही पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील आहे। चांगली बॅटिंग आहे, चांगलं या ठिकाणी स्ट्रॅटेजीनुसार क्रिकेट खेळलं गेलंय। टॉस जिंकला होता, असं वाटलं होतं राज पार्टर टॉस जिंकून बॅटिंग करेल। मागच्या मॅच मध्ये एलिमिनेटरला त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी तब्बल 100 रन्स मारले होते, 101चं टार्गेट दिलं होतं आणि असं वाटलं होतं की ते बॅटिंग देखील करते। त्याच्यानंतर लगेचच बघा पुढच्या मॅच मध्ये हा नानसा मामला आहे, धावचेची संधी बनणार का, परंतु नाही। आणि आता जो सनी कोनचा संघ आहे त्यांना एक संधी मिळाली। पहिल्या क्वालिफायर मध्ये ते पराजित झाले, सेकंड क्वालिफायर करण्याची संधी मिळाली। इथे या संधीचा फायदा उठवता येतोय का हे देखील बघणं खूप गरजेचं असेल। स्कोर कार्ड आता 60 या 60 या आकड्यावरती स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचले। 60 रन स्कोर कार्ड वरती आहेत। अविनाश गोलंदाजी मार्क वरती आहेत। त्यांनी आतापर्यंत एक चेंडू टाकलाय, 4 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत। शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, चेंडू पुढे जात नाहीये असं दृश्य दिसतंय आणि ज्या अविनाश तांबे यांचे जे चाहते आहेत ते देखील आता थोडेसे चेहऱ्यावरती त्यांचा नैराश्य असू शकणार आहे। स्पेशली तेजस पवार सर देखील या ठिकाणी चेहऱ्यावरती नैराश्य राहील त्यांच्या, त्याप्रमाणे त्यांची ती गोलंदाजी चालले। आमचे विलास मोरे सर देखील थोडेसे या ठिकाणी नाखुश असतील। या ठिकाणी आपण जर पाहतोय तर ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आता चेंडू चांगला टाकलाय। आता तेजस पवार यांच्या चेहऱ्यावरती हास्य राहील कारण चांगला चेंडू टाकलेला आहे। 61 रन्स स्कोर बोर्ड वरती। जसे बॅटिंग करतात ना आता गोलंदाजी देखील तितकी चांगली। लॉंग ऑनच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक बघतोय तर प्रणय वतारी यांना धावचेची संधी, परंतु या ठिकाणी संधीचा फायदा उचलता आला नाहीये। तिथे देखील 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची कमी थोडीशी भासली आपल्याला। 61 रन्स आता इथे जाऊन स्थिरावलेले आहेत। अविनाश तांबे प्रभावित केले या ओव्हरमध्ये।
ज्याच्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 रन्स खर्च केलेले आहेत. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर आपण लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक लावलाय आणि त्याच दिशेनं मात्र हवाई हल्ला, छेरान षटकार, मुदस्सर फायर झालाय. धन्यवाद डीजे, थँक्यू 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 व्हेरी मच. ज्याप्रमाणे आपण पाहतोय तर जे महेशदादा मुंडेकर आहेत ते देखील थोडेसे अगदी चिंतेमध्ये दिसत आहेत. फुल टॉस बॉल आहे, अंपायरचा इशारा नो बॉल आहे. एक सास मात्र मिळत आहे, थोडीशी भरकटलेली गोलंदाजी आहे. अविनाश तांबे थोडे महागडे ठरतील का आणि का नाही या बॉलवरती देखील आपण बघतोय मुदस्सरला एक संधी मिळते. नो बॉल आहे, त्याच्यानंतर पुढचा जो येणारा बॉल तो आता फ्री हिट आहे. मुदस्सर मागजनकर आता 18 बॉलमध्ये 48 धावांवरती खेळत आहेत. इथे अर्धशतक बनवण्याची संधी आहे. त्याचबरोबर मुदस्सर मागजनकर यांचं जर हे अर्धशतक झालं तर हे दुसरं अर्धशतक होऊ शकेल. याच्या अगोदर देखील अर्धशतक आले, यावेळेला मोठा प्रहार केलाय आणि मुदस्सरच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतील 6 रन्स. अर्धशतक कंप्लीट, मुदस्सर बॅट वरती करायचे आहे. अर्धशतक कंप्लीट झाले. धन्यवाद. शेवटचा बॉल आहे. मुदस्सर तयार असतील पुढच्या बॉल साठी, परंतु आता सुरेख यावेळेला सेलिब्रेशन बनलंय आणि आता मात्र एक विकेटचं पतन आहे. बाहेर जावं लागतंय मुदस्सरला. मोठी विकेट, विकेट नंबर 1. 4चा खेळ संपला. 76 लॉस ऑफ 1. सेव्हन्टी सिक्स. थैंक यू. वाह, क्या पारी खेली वहां पर मुदस्सर मागजनकर ने. 20 गेंदों में 54 रनों की पारी और आज से इस खिलाड़ी का नाम द पिन चीटर मुदस्सर मागजनकर, क्योंकि पिन चीटिंग का काम होता है उसी तरीके का काम उन्होंने किया. टीम का स्कोर 76. मजीद भाई चिकटे क्रिकेट के ऊपर बहुत ज़्यादा लगाव रखने वाली शख्सियत हमारे बीच इस वक्त आई है, उनका तहे दिल से स्वागत. सनी सर, अब आखिरी ओवर और न्यू बैटर इन हो चुके हैं. देखा जाए तो अक्षय पवार की जहां तक मैं बात करूं, तुलना करूं, बहुत कमाल के खिलाड़ी है. बहुत ही स्टाइलिश प्लेयर है और साथ ही साथ खतरनाक भी बन जाते हैं. बहरहाल अब अय्याज के पास स्ट्राइक है. पिछले 8 गेंदों में 11 रन की पारी खेली है. बहुत अच्छा साथ दिया, लेकिन इस बार देखिए गेंद को सीधा भेज दिया, डिस्पैच किया मैदान के बाहर. हाई एंड हैंडसम सिक्सर. यस, थैंक यू.
टीम का स्कोर 82, 82 रन हो चुके हैं। पहली गेंद पर सिक्सर, फिर एक बार समीर सावन अगली गेंद लेकर अयाज के लिए। इस दफा देखिए विकेट का खतरा और ये विकेट, अच्छी वापसी, अच्छा कमबैक। यस, थँक्यू। या स्पर्धेत भेट देण्यासाठी शुभम गोले सर आलेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। एक चांगलं क्रिकेट आपण बघताय। 82, 82 धावा झालेत आणि आता न्यू बॅटर अमय पवार, अमय पवार आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर अक्षय पवार, ही जोडी ह्याच्या आधी पण होती। परंतु समीर सावंत यांना कसं विसरून जमेल की एका बाजूने त्यांनी कमबॅक प्रत्येक मॅच मध्ये केलंय। जरा फास्ट खेळा, थोडं फास्ट खेळायचंय। 82 धावा झालेत। आता बघूया पुढचे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळणार आहेत समीर सावंत। इस बार देखिए ये गेंद को खेला है कवर के जानिब, 1 रन पूरा, दूसरे के लिए दौड़े, दूसरा रन भी पूरा हो गया। तीसरे के लिए अक्षय का कॉल, लेकिन अक्षय ने कहा रुक जाओ। बहुत ही कमाल का पलटवार देखने मिल रहा है। ये ओवर में बहुत कुछ घटने वाला है सनी सर। इस ओवर में पहली गेंद पर सिक्सर आया, दूसरी गेंद पर विकेट। हाँ, थोडं फास्ट खेळा कारण की फायनलला उशीर होईल, लक्षात ठेवा प्लीज, उशीर होता कामा नये। ओहो, इस बार देखिए कमाल का स्ट्रोक, ये गेंद 6 रन के लिए फरार, आता हुआ शानदार सिक्सर। यस, इस ओवर में बहुत कुछ घड़ने वाला है। और ये देखिए फिर एक बार सिक्सर आया था। समीर की गेंद, ये स्लोअर वन थी, थोड़ी सी अंदर की जानिब आई। इस गेंद पर कोई रन नहीं। स्कोर की अगर मैं बात करूं तो स्कोर हो चुका है 90 रन, 90 स्कोर कार्ड के ऊपर स्कोर। 2 विकेटों का नुकसान, अभी भी 1 बॉल आना बाकी इस इनिंग का। बड़ी मैच है और बड़े मैच के पहले इनिंग का 1 बॉल आना बाकी। एक तरफ सनी कोंड जिन्होंने टॉस गंवाया था, लेकिन टॉस गंवाने का गम छोड़िए, रन बनाने की खुशी देखिए। इस बार देखिए फिर सामने की जानिब खेला है और इस बीच 1 रन पूरा, दूसरे के लिए दौड़े। दूसरे रन पर बैट्समैन वहां पर रन आउट हो जाएंगे, लेकिन रन बनाने में 1 रन पूरा किया। और पहले सत्र में जिस तरीके से रन बने हैं 91, 92 का पीछा करना है अब यहां से राज फाइटर की टीम को। यस यस, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच फायनलला उशीर होईल, प्लीज कॉपरेट करा। याच्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले खेळायचंय,
म्हणून खेळाडूंना विनंती आहे, सनी कोण आपण आपलं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक अनाउन्समेंट आहे, दोस्ती चषक नेहमीप्रमाणे याही वर्षी मोठ्या हंगामात पाहायला भेटणार आहे. 2026 जानेवारीच्या महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा याच ऐतिहासिक आझाद मैदानावरती दोस्ती चषक, आणि त्याचं प्रथम पारितोषिक असणार आहे 1,00,000 रुपये रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक असणार आहे सनी सर 50,000 रुपये. एक मोठी स्पर्धा आहे जानेवारी च्या महिन्यामध्ये मोठी टुर्नामेंट, आणि त्याच्याच नंतर लगेच फेब्रुवारीमध्येही एक मोठी स्पर्धा यस दापोली चॅम्पियन्स लीग तिसरं पर्व, आणि तोही मोठा होणार आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विसरू नका. जानेवारीमध्ये एक मोठी स्पर्धा दोस्ती चषक, आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये दापोली चॅम्पियन ट्रॉफी. यस अक्षयजी फाटक सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. यस सनी सर, आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. त्याचबरोबर आता पाहिलात तर आत्ताची जी सिच्युएशन आहे मॅच पाहण्यासाठी आपण बघू शकाल, एक हॅलो हॅलो क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, त्याचबरोबर एक चांगले उद्योजक, एक उत्तम उद्योजक असे व्यक्तिमत्व अक्षयजी फाटक सर यांचं आगमन झालंय. यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आमचे मार्गदर्शक भाऊ इदाते सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर, तुमचं देखील या क्रीडानगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय तर आदरणीय प्रसादजी मांडवकर सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी समीर सावंतनं पहिलाच बॉल, हवाई हल्ला, 6 रन षटकार. कमालची बॅटिंग समीरच्या बॅटमधून, कारण हे फटके घ्यावे लागतील. आणि त्याचबरोबर पत्रकार सुदेश तांबे हे देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. तो त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर प्रसाददादा मांडवकर यांचं विशेष असं स्वागत या क्रीडानगरीमध्ये आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी श्रीराम म्हणजेच आमचे भाऊ विदाते सर देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच महोदय आणि फाटक डेव्हलपरचे सर्व आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत या सायंकाळच्या सत्रामध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन जिथे काय घडलंय. या ठिकाणी समीर सावंत 2 चेंडूंमध्ये 7 धावांवरती खेळत आहेत आणि त्यांना एक संधी देखील मिळाली, अगदी जीवनदान मिळालंय. आता हे जीवनदान कितपत योग्य ठरतंय आपण पाहायला गेलं तर त्याचा कितपत मोठा फायदा उचलला जातोय हे देखील गरजेचं आहे. कारण समीर सावंतची ज्यावेळेला मागच्याच आपण कालच्या दिवसामध्ये मॅच बघितली जिथे कॅच सुटली आणि समीर सावंतनं मात्र अगदी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकले होते. काय बॅटिंग केली होती. अविनाश तांबे यांना कमी गतीचा बॉल टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क आता तिथे होत नाही. डॉट बॉल येतोय. फेअर डिलिव्हरी अंपायरच्या माध्यमातून सांगितलंय. 8 रन्स झाले. तुम्हाला 92 धावांचा पाठलाग करायचा आहे तर सुरुवात तुमची चांगली करावी लागेल तरच तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. ते ध्येय उद्दिष्ट त्या धावांचा डोंगर पोखरायचं असेल तर सुरुवात चांगली करावी लागेल. यावेळेला फाईनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे
उभा आहे तिथे क्षेत्ररक्षक केवळ 1 रन्स घेतलाय. षटक क्रमांक पहिलं इन प्रोग्रेस या प्रगती पथावरती चालू आहे. दापोलीच्या अनेक रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद मात्र या ठिकाणी घर बसल्या देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा यशस्वी पार पडते, कारण ज्या स्पर्धेच्या आपण पाहायला गेलं तर जे मुख्य आयोजक आहेत आदरणीय महेशदादा मुंडेकर सर आहेत, राम जागडे सर, अविनाशजी तांबे सर आहेत, त्याचबरोबर अजितदादा सुर्वे आहेत, जितूदादा मांडवकर सर, बंटी एलकर आणि शैलेश जालगावकर यांच्या मुख्य आयोजनातून दापोलीमध्ये ही एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 आयोजन करण्यात आलेलं आहे. मैदानामध्ये पुन्हा एकदा जावं लागेल जिथे 10 रन्स आता स्कोर कार्ड वरती लागलेत. दोन चेंडूंचा खेळ पहिल्या ओव्हर मधील आता बाकी आहे. समीर सावंत खूप यावेळेला क्रीजच्या डीपला गेलेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आहे. गोलंदाज आपण बघतोय थोडस आपण जी गोलंदाजी चालली आहे ऑफस्टंपच्या बाहेर, थोडासा गेम प्लॅन नुसार गोलंदाजी चालली आहे. मुदस्सर मागजनकर यांचं देखील स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या डावामध्ये समीर सावंत हवी होऊ शकतो का, कारण का आहे ती स्ट्रेंथ आहे त्या खेळाडूची, ती ताकद आहे. या ठिकाणी मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहेत, परंतु दोन खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. आता किती रन्स आहेत ऑफिशियली इशारा अजून देखील आलेला नाही. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 15 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. शेवटचा एक चेंडू मात्र आता इथे शिल्लक असेल या ओव्हर मधील. समोर आता अमेय पॉवरवरती थोडंसं दडपण असू शकेल, कारण ह्या मोठ्या मॅचचा थोडासा प्रेशर, किती मोठा खेळाडू असेल परंतु प्रेशर मात्र असतोच, थोडा तरी प्रेशर असेल. समीर सावंत डावखुऱ्या शैलीच्या बॅटर आहेत. अगदी छोट्या सनीचा फलंदाज आपण बघतोय. शॉर्ट बॉल आहे, प्रहार करायचा आहे आणि इथे मात्र काय घडलंय, अंपायरचं डिसिजन अद्याप आलेलं नाहीये. समीर सावंत स्वतः बाहेर आता निघालेले आहेत. मोठा धक्का बसलाय. ओव्हरचा खेळ देखील संपला. शेवटच्या बॉलवरती विकेट घेतलाय अमेय पवारनं. समीर सावंतला बाहेर पाठवलंय. 15 रन्स झालेले आहेत. आता एक विकेट देखील पाहायला मिळतेय. यस, थँक्यू. चला मॅच फास्ट खेळा प्लीज, कॉपरेट करा, थोडं फास्ट करा. क्षेत्ररक्षकांना विनंती, आपण लगेच पोझिशन घ्या आणि सामना चालू ठेवा प्लीज. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या मोठ्या मॅचचा आनंद घेत आहेत दापोली तालुक्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी आपल्या गोलंदाजीची हुकूमत गाजवली, लेजंडरी प्लेयर विकी पात्रोडी यांचंही आगमन झालं. यांना मनापासून स्वागत है यांचा. आज भी उनके अंदर वो दमकम है. मेरे ख्याल वो मैच बहुत बारीकी से देख रहे, थोड़ा फास्ट करे प्लीज. सनी कौन इस वक्त, सनी सर देखिए क्या सिचुएशन है. बहुत ही कमाल का खेल पेश किया. पहले तो ऐसा लगा कि समीर सावंत सिकंजा कस देंगे, लेकिन लोहा मनवाया. कहते हैं ना कि मजबूत कड़ी पर वार करो तो कड़ियां खुद ब खुद खुल जाती है. वार किस पर किया? वार तो समीर सावंत पर किया. एक ओवर की समाप्ति के बाद 15 रन. अब आए हैं अमान ऐनरकर. ये देखिए पहली ही गेंद बहुत तेजी के साथ गोली की तरह निकल गई और अब बारिश भी ऐसा लग रहा है कि साथ देगी, क्योंकि अब बरसात शुरू हो चुके हैं. यानी अब मजेदार क्रिकेट आपको देखने मिलेगा. फिर एक बार अमान,
ये गेंद को छोड़ दिया, वहां पर कोई शॉट ऑफर नहीं किया। टीम का स्कोर इस वाइड की मदद से 16। क्या कमाल का खेल पेश किया जा रहा है, बहुत ही बड़ा मुकाबला। एक तरफ देखा जाए तो अविनाश तांबे और उनके साथ में नॉन स्ट्राइक पर आप देख सकते हो बैट्समैन प्रणय वतारी। ये दोनों बैट्समैन के ऊपर ज़्यादा निर्भर करता है। दोनों के पास अच्छी क्षमता है, अच्छा खेलना जानते हैं। राज फाइटर के लिए कल का परफॉर्मेंस प्रणय वतारी का भूला नहीं जा सकता। इस बार देखिए खेला हुआ स्ट्रोक, फिर एक बार विकेट का खतरा और ये अविनाश तांबे का विकेट। यस, थँक्यू। चला चला, फास्ट खेळा प्लीज, टाइम तेवढं नाहीये, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या। यस सनी सर, तुम्ही पाहिला असाल की जी स्ट्रॅटेजी होती नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणार, ती कुठपर्यंत यशस्वी ठरली। तर पाहायला गेला तर पहिल्या सत्र संपलं, त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं प्रेशराइज खेळाडू होताना दिसत आहेत। अविनाश तांबेंचं विकेट गेलं, त्याच्या आधी समीर सावंतचं विकेट गेलं। आता नवीन दोन्ही बॅटर आहेत, एका बाजूला प्रणय वतारी आणि दुसऱ्या बाजूला साहिल। यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे। 92 धावांचा जे लक्ष्य आहे त्याला प्राप्त करायचं आहे। परंतु अमान आइनरकर पहा काय गोलंदाजी टाकतोय, कहां ना कहां वाइड गेंद के साथ छेड़खानी की और नतीजा आया अवे फ्रॉम द बॉडी खेलने के चक्कर में एज लगी और खेल तमाम। इस बार देखिए बॉलर बैक ड्राइव खेलने की कोशिश की, गैप ढूंढा, लेकिन वहां पर है खिलाड़ी अरबाज। फील्डिंग जरूर की लेकिन 2 रन से नहीं रोक पाएंगे। साद वहां पर नजर आए। टीम का स्कोर 18-18। आज साईराज देसाई बहुत अच्छे मूड में है, क्योंकि टाइम टू टाइम उनका जो कॉम्बिनेशन मिल रहा है ना, बहुत ही लाजवाब है। मेरे हाल मैच की ओर बढ़ते साईराज, ये लीजिए फ्लिक किया है, कमाल का फ्लिक शॉट। फील्डर की कोशिश अच्छी लेकिन हाथ में गेंद नहीं आ पाई और अंपायर का डिसीजन आया 1-2 का 4 4। यस, थैंक यू। हेलो, इस बार भी कोशिश अच्छी, इससे पहले चौका आया था, फिर वही तरीके का शॉट खेलने की कोशिश की और 2 रन आसानी के साथ हासिल कर लिए। टीम का स्कोर देखते देखते जहां पहुंचा है 24 रन पर। 2 विकेटों का नुकसान। बारिश का मौसम और बूंदाबांदी शुरू हो चुकी है और उसमें रबर बॉल मॉनसून चैंपियन लीग का खेलने का मजा ही कुछ और है। यस, हमारे मान्यवर भी इस मैच का आनंद ले रहे हैं। इस बार देखिए खड़े खड़े कमाल का स्ट्रोक साहिल के बल्ले से, लेकिन और बैट्समैन का विकेट।
थँक्यू डीजे, थँक्यू. चला लवकरात लवकर बॅटर्स चला लगेच, वेळ खूप कमी आहे. याच्यानंतर ग्रँड फिनालीची मॅच होणार आहे. फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. ट्वेंटी 24 आणि त्याचबरोबर येणाऱ्या 18 बॉलमध्ये यावेळेला मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता प्रणय आणि स्ट्राईक मात्र रोटेट आता इथे झालेली आहे. प्रितीश श्रीगवन यांना आपण स्ट्राईक मार्क वरती बघतोय. 2.1 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र सरळ हवाई यात्रेवरती, जिथे मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. मागच्या बॉलवरती आता सिक्सर आलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. खूप साऱ्या धावांचा तुम्हाला पाठलाग, म्हणजे 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु कॅच मिस झाली आहे. कॅच सुटले तिथे. कॅचेस विन द मॅचेस. प्रितीश ज्यावेळेला क्रमांक 5 वरती त्याला पाठवलं गेलंय. 32 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 2.3 ओव्हर पर्यंतचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू अजून शिल्लक असतील या ओव्हर मधील. 3 चेंडूंवरती 3 मोठे प्रहार पाहायला मिळतील का? भाई वतनीला ज्या ज्या वेळेला बॅटिंग मिळेल त्या वेळेला प्रभावित केलंय. मोठा प्रहार करायचा होता. ऑनला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. चौकार येतोय. ज्यावेळेला रनिंग मध्ये चेंडू सुटला 4 रन्स मिळालेले आहेत. थँक्यू. पुढचा बॉल असेल भाई, पुन्हा तयार आहे. शॉर्ट बॉल होता, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय परंतु डॉट बॉल आहे. बिंदी चेंडू बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड 36 वरती स्थिरावलेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर शफल झालेत. इथे बाउन्सर बॉल टाकला, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणि अंपायरनं सांगितलं आता इथे वन बाउन्सर तुम्ही चेंडू टाकलेला आहात. आता याच ओव्हर मध्ये जर का दुसरा बाउन्सर आला तर सरळ मात्र नो घोषित केलं जाईल, हे माहीत आहे. परंतु आता पुढच्या बॉल वरती कशा प्रकारचं आक्रमण केलं जातं या खेळाडूच्या साह्यानं. शरीरापासून दूर खेळतायत आणि षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 37 रन झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. यस, थैंक यू सो मच. अब देखिए बरसात बहुत तेज़ी के साथ भी शुरू हो चुकी है. मैच में मज़ा ज़रूर आने वाला है. फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर सात खोत. सात की पहली ही गेंद पर मानो तमाचा मारा गया हो. गेंद सीधी मैदान के बाहर. 6 रन. कमाल का स्ट्रोक.
यस, कमाल की बल्लेबाजी, कमाल का परफॉर्मेंस प्रतीश द्वारा। पहली गेंद पर पुल शॉट देखने मिला था, इस बार कंधे के जोर से गेंद को फेंका, बहुत तेजी के साथ निकल गई विकेट कीपर के पास, लेकिन विकेट भी सेक्रीफाइस हो जाएगा। यहाँ पर विकेट जाता हुआ प्रणय यस, थैंक यू। कमाल का ये खेल आप देख रहे हो। आइए देखते हैं कि कौन किसका इम्तिहान लेता है। जिस तरीके से ये गजब का मॉनसून चैंपियन लीग का ये आज का अहम दिन सुपर संडे बनने की कगार पर, बिल्कुल इस मैच को देखकर मुझे बेहद खुशी हो रही है कि बारिश में क्रिकेटर्स अपना खेल दिखाने के लिए मैदान में उतरे हैं। 10 गेंदें और 49 रनों की जरूरत। क्या कड़ाके की बारिश, सावन के महीने में बरसात का मौसम। इस बार ये सिंगल टीम का स्कोर 44 रन। सनी सर, अजूनपर्यंत पाहायला गेला तर 9 चेंडू आणि 48 धावांची गरज। आता आहेत स्ट्राइक वरती कुलभूषण ओहदे से डॉक्टर, और आइए देखते हैं उनकी बैटिंग कैसी होती है। कुलभूषण सर की तरफ अगर देखा जाए तो पहली गेंद पर बीट हो गए। हेलो, टीम का स्कोर है इस वक्त 44। फिर अच्छी गेंद, फिर अच्छा फायदा उठाया, विकेट भी गीली है और बैट्समैन खुलकर खेल नहीं पा रहा है। आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल स्पोर्ट्स स्ट्रीमच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण। यस, मुख्य स्क्रीनवरती आपण इदाते साहेबांना बघू शकाल टीव्ही स्क्रीनवरती, ज्या पद्धतीने नाणेफेक करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत। आमचे पाहुणे म्हणून त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक असतील आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल विलास मोरे हे मॅचचा आनंद घेत आहेत। दापोलीचे दिनेश कार्तिक ज्यांना संबोधलं जातं आणि लेजंड क्रिकेटर आहेत। यस, फायनल मॅचचा टॉस होतोय इदाते साहेबांच्या हस्ते। एका बाजूला अय्याजचा कॉल आहे, बघूया कोण नाणेफेक जिंकलाय। या सनी कोण टॉस विन। धन्यवाद इदाते साहेब, डिसिजन लगेच कळवायचं आहे। सनी कोण बॅटिंग करणार? ओके, चला लवकर क्षेत्ररक्षण, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। संतोष एजन्सी आपण टीव्ही स्क्रीनवरती बघू शकाल, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला खूप सहकार्य केलंय। इदाते साहेब आमच्या या स्पर्धेचे मुख्य घटक आणि
केंद्रीय बिंदू यांना म्हणू शकतो आपण. चला फायनलच्या मॅचला सुरुवात होतीये. काही वेळातच टॉस देखील झालेला आहे. सनी कोंड मात्र टॉस जिंकला. बॅटिंगचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. संतोष एजन्सी या टीमला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आपले मार्गदर्शक आदरणीय भावी विधाते सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे. या प्रसंगी अक्षयदादा फाटक सर आहे. त्याच